नमस्कार माझ्या मित्रांनो. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आज डेली मार्केट अनालिसिस करणार आहे. तर आपण बघू की आज दिवसभर मार्केटने काय केलं, कसं परफॉर्म केलं. ठीक आहे. हा माझ्या चॅनलवर पहिला मराठीमध्ये मार्केट अनालिसिस व्हिडिओ आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. ठीक आहे. तर जर आपण बघितलं तर आज दिवसभर मार्केटने एक निगेटिव्ह क्लोजिंग दिली आहे. निगेटिव्ह क्लोजिंग नाही, ते पुरी बेरिश एनगल्फिंग कॅन्डल आहे बनवली. यावरतून मार्केटचं डायरेक्शन कळतं की जे मार्केट आहे, मार्केटला जे लो आहे, जो लो बनवलेला होता मार्केटनी, जो 24,800चा, त्या लोला टच करायची म्हणजे मार्केट त्याच्यासाठी जाणार आहे. ठीक आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये आपल्याला एक डाऊनफॉल दिसू शकतो. ठीक आहे. मार्केट खालच्या दिशेने आपल्याला जाताना दिसेल. पण जर येणाऱ्या उद्या उद्या जर बघितलं, उद्या शुक्रवार आहे. शुक्रवार म्हणजे उद्या फ्रायडे मार्केटचा या आठवड्यातला शेवटचा दिवस आहे. मार्केटने ला जर वरती जायचं असेल तर मार्केटला इथे एक चांगली क्लोजिंग द्यावं लागेल. ठीक आहे. आपण या विकली जर कॅन्डल बघितली तर खूपच ही निगेटिव्ह क्लोज नाही झाली पाहिजे. ठीक आहे. या मार्केटला जर वरती जायचं आहे तर ही जी लेवल आहे 24,800 ही मार्केटला होल्ड करावं लागेल. ठीक आहे. त्याचबरोबर जी 25,000ची लेवल ती पण मार्केटला होल्ड करावं लागेल. जर मार्केटने ती 25,000ची लेवल होल्ड केली तरच मार्केट पुढच्या आठवड्यामध्ये आपलं वरती जाताना दिसेल. ठीक आहे. जे 25,000 जो 200चा लेवल आहे त्याला क्रॉस करताना आपल्याला दिसेल. तर आता या घडीला 25,200 आणि 24,800 हे खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. ठीक आहे. मार्केटला उद्या जर पुढच्या आठवड्यामध्ये जर वरच्या दिशेने जायचं असेल तर मार्केटला नक्कीच उद्या ओपन झाल्यानंतर हे जी रेंज आहे, ठीक आहे, 25,200 आणि 25,000 या रेंजमध्ये ओपन होऊन मार्केटला या रेंजमध्येच क्लोज द्यावं लागेल. तरच आपल्याला काहीतरी म्हणता येईल की पुढच्या आठवड्यामध्ये मार्केट वरती जाईल. तर माझा जो व्ह्यू आहे मार्केटवर तो हा आहे की जर ही रेड कॅन्डल आहे, या रेड कॅन्डलच्या मध्ये जर ओपन झाली प्राइस, ठीक आहे, समजा 25,100ला ओपन झाली, तर होऊ शकतं प्राइस दिवसभर याच रेंजमध्ये ट्रेड करेल. ठीक आहे. 25,200 आणि 25,000 जी लेवल आहे त्या लेवलमध्येच ट्रेड करावं. पण जर मार्केट जर गॅपअप ओपन झालं 25,000, ठीक आहे, आणि मग 25,200च्या पाशी ओपन होऊन जर मार्केटने जर ब्रेकआउट दिला वरच्या साईडला तर नक्कीच मार्केट आपल्या वरती जाताना दिसेल. आणि मार्केट जर सरळ ही जी कॅन्डल आहे मोठी आजची रिच्या डाऊन साईडला ओपन झालं, 25,000 लेवलच्या खाली जर ओपन झालं मार्केट, समजून घ्या की मार्केट खाली जाणार आहे. ठीक आहे. 25,000 लेवल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. खूप महत्त्वाची लेवल आहे. या लेवलच्या वरती मार्केट ओपन नाही झालं पाहिजे. ठीक आहे. जर मार्केटला खाली जायचं असेल तर खाली ओपन झालं तर मार्केट सरळ खाली निघाल आणि 24,800च्या लेवलला टेस्ट करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. ही लेवल मजबूत आहे का नाही. तर ही गोष्ट लक्षात घ्या की ओपनिंग कशी आहे त्याच्यानुसार, ठीक आहे, मार्केट मूव्ह करावं. ते झालं बँक निफ्टीचं, सॉरी, निफ्टीचं अनालिसिस. ठीक आहे. जर आपण 1 आवर पण बघितलं तर आपण बघू शकता की मार्केट आज पुरे दिवसभरच निगेटिव्ह होतं. ठीक आहे. ही जी लेवल आहे 25,000 आणि ही जी लेवल वरती 25,200ची लेवल ही खूपच महत्त्वाची आहे. ठीक आहे. ही एम रेंजमध्येच जे काय ॲक्शन व्हायचं तो होईल. ठीक आहे. वरती जायचं असेल तर गॅप अप ओपन होऊन ब्रेक केलं, ठीक आहे, मॉर्निंगमध्ये, तर सरळ मार्केट वरती जाईल. जर गॅप डाऊन ओपन झालं तर सरळ मार्केट खाली जाईल. तर आपण जर बघितलं बँक निफ्टीचं पण जर बघितलं, आपण जर विकली अनालिसिस केलं तर नक्कीच आपण थोडं साईडवेजच आहे. ठीक आहे. जर विकली बघितलं तर काय खूपच पॉझिटिव्ह आहे. बँक निफ्टी बघितलं तर मला वाटतं बँक निफ्टीपेक्षा खूपच चांगली क्लोजिंग आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह विकली बेसिसवर जर वरती जायचं असेल बँक निफ्टीला नक्कीच उद्या पण पॉझिटिव्हच क्लोजिंग दिलं पाहिजे, निगेटिव्ह क्लोजिंग दिलं नाही पाहिजे. ठीक आहे. ही 56,000ची लेवल इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. या लेवलला मार्केट, ठीक आहे, सध्या खूप मोठा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. पण 57,066ला मार्केटने क्लोजिंग दिलं आहे आजची. आज जर मार्केटला वरती जायचं असेल तर 57,000च्या वरती ओपन होऊन वरती जावं लागेल. पण जर 57,000च्या खाली ओपन झालं तर समजायचं मार्केट खाली जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे जो बँक निफ्टी आहे ते खाली जाईल आणि 56,000चे लेवल आहे त्याला टेस्ट करण्यासाठी मार्केट खाली जाईल. ठीक आहे. ती गोष्ट लक्षात घ्या. आपण डेली जर टाइम स्विच केलं तर भले निगेटिव्ह कॅन्डल दिसते, पण खालून जो रिजेक्शन दिसतोय तो मला स्ट्रॉंग दिसतोय.
तर बँक निफ्टी मला थोडंसं पॉझिटिव्ह वाटतंय. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात घे. बँक निफ्टी थोडं मला पॉझिटिव्ह वाटतंय. पण जी क्लोजिंग दिली 57,000 बरोबर 66च्या वरती, ती पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे. ठीक आहे. जर क्लोजिंग द्यायची झाली असती तर 57,000च्या खाली जाता आली असती. पण मार्केटने जी क्लोजिंग दिली ती 57,066 म्हणजे 57,000च्या वरती क्लोजिंग दिली, म्हणजे देअर आर हाय चान्सेस की प्राइजेस मूव्ह अपसाइड. ठीक आहे. म्हणजे मला तर सध्या पॉझिटिव्ह दिसतंय मार्केटमध्ये. ठीक आहे. मला तर सध्या एकदम पॉझिटिव्ह दिसतंय मार्केटमध्ये. तर तर ओपन कसं होतं त्याच्यावर आहे सगळं. मी जसं म्हणाल 57,000च्या खाली ओपन झालं तर मार्केट सरळ खाली गटांगळा खाली जाईल. ठीक आहे. पण जर वरती ओपन झालं आणि वरती सरळ चांगलं गॅप अप वरती झालं, ओपन झालं, इथं जर थोडं कन्सॉलिडेट केलं या लेवलला, जर ब्रेकआउट देत आहे 57,200च्या लेवलचं, तर नक्कीच वरती पॉझिटिव्ह आपल्याला एक अपसाईड मोमेंटम भेटल. तर हा माझा व्ह्यू बँक निफ्टीवर. जर आपण थोडं आंतरराष्ट्रीय जर बघितलं, म्हणजे जर USD INR बघितलं तर काही चांगलं नाही आहे. ठीक आहे. आपला रुपया खूप महागडा होत आहे. ठीक आहे. ती काही चांगली बाब नाही वाटत आहे मला. ठीक आहे. आपण तुम्ही बघू शकता आता 86 रुपयाचा $1 चालू आहे. म्हणजे आपण बघू शकता हळूहळू वाढतच चाललंय. ती इंडियन मार्केटसाठी गोष्ट चांगली नाही. तर ही एक निगेटिव्ह गोष्ट आहे, ज्यामुळं मार्केट आपलं खाली येऊ शकतं. ठीक आहे. निफ्टी खाली कोसळू शकतं, जर हे असंच वरती जात राहिलं तर. ठीक आहे. पण जर आपण डॉलर इंडेक्स जर बघितला, तो डॉलर इंडेक्स खाली चाललाय. ठीक आहे. म्हणजे थोडं अनसर्टेनिटी, मी सरळ सरळ म्हणाल अनसर्टेनिटी आहे. ठीक आहे. मार्केटमध्ये एक तर डॉलर इंडेक्स खाली चालला आहे, पण तरी पण आपला इंडियन जर रुपया जर वाढतोय, तर म्हणजे अनसर्टेनिटी की नेमकं काय चालू आहे. डॉलर कसं डॉलरचं इंडेक्स खाली जाऊ राहिला आणि आपला USD INR वरती जाऊ राहिला, म्हणजे आपला रुपया महाग होऊ राहिला तरी पण, डॉलर स्वस्त होऊ राहिला तरी पण. तर मग हे थोडं ठीक आहे विपरीत होऊ राहिलं, त्यामुळे मार्केटमध्ये अनसर्टनिटी, मार्केट थोडं येणाऱ्या दिवसामध्ये थोडं साईडवेज राहील असं मला वाटतं. ठीक आहे. त्याचबरोबर आपण थोडं गोल्ड पण बघून घेऊ. गोल्डचं काय चालू आहे. गोल्ड बघितलं आपण तर गोल्ड आपण ठीक आहे. तर गोल्ड एकदम ऑल टाईम हायला उभं आहे. ठीक आहे. म्हणजे थोडी अनसर्टनिटी आहेच, त्यामुळेच गोल्ड थोडं एवढंच भाव वाढलेले दिसत आहे. ठीक आहे. एकदम ऑल टाईम हायच्या खाली वरती उभं आहे. त्याच्या आसपास ट्रेड करू राहिलं गोल्ड. ठीक आहे. तर मला तरी वाटतं की गोल्ड थोडं वरती जाताना दिसेल आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये. ठीक आहे. एक बार ऑल टाईम हायला टच करून आलेले गोल्ड. जर आपण बघितलं आपण थोडं मोठा टाइम फ्रेम घेऊ. ठीक आहे. तर डेली घेऊ आपण. डेली जर बघितलं ते 1 2 3 4 वेळा टच करून आलेले गोल्ड. ठीक आहे. 1 2 3 4. ठीक आहे. आणि जर आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर आपण बघू शकतो गोल्ड वरतीच चाललेलं आहे. ठीक आहे. ही चौथी वेळ होती तरी गोल्ड पण मला वाटतं की गोल्ड ऑल टाइम हाय ब्रेक करणार आहे, म्हणजे जे 1 लाख जे आपण म्हणतो गोल्ड. ठीक आहे. तो एक बार एकदा तरी टच म्हणजे क्लोज वरती जाईलच, हा सही सध्या माझा वाटतंय. सध्या तरी ते खाली आले घसरलं आजचे दिवस डेली लेवलला. पण मला वाटतंय की ते येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला भाव चढताना दिसतीलच. ठीक आहे. तर बघू आपण कसं काय होऊ शकतं. ठीक आहे. तर मला तर हे वाटतंय, पण सध्या तरी अनसर्टनली दिसते. ठीक आहे. आपण जर इथं इंटरनॅशनल गोल्ड झाला, आपण थोडं MCX वर त्याचे भाव बघू. MCX वर पण काही सेमच आहे, वेगळं नाही. ठीक आहे. 1 लाखाला टच करून खाली आलेलं आहे. पुन्हा हाय चान्सेस आहे. ठीक आहे. कारण की हायर लो पॅटर्न बनवत चालले. तर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला गोल्ड वरती जाताना दिसेल. आपण जर सिल्वर बघितलं, चांदी ज्याला आपण म्हणतो, चांदी तर ऑलरेडी गेलेलंच आहे. मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलं आहे माझ्या. ठीक आहे. चॅनलवर तुम्ही बघू शकता. या लेवलला असताना मी सांगितलं होतं चांदी. ठीक आहे. या लेवलला असताना मी सांगितलं होतं की जाईल म्हणजे जाईल चांदी वरती, आणि तुम्ही बघू शकता चांदीने वरती गेलेले आहे. ठीक आहे. मी स्वतः माझ्या अकाउंटला ETF विकत घेतले होते. काय ETF काय असतं वगैरे मी ते सांगायला येणाऱ्या दिवसांमध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप चांगले मराठीमध्ये मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये मी नक्कीच खूप चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला सर्वांना अबाउट स्टॉक मार्केट. मी स्वतः मागे 8 वर्षापासून मार्केटला फॉलो करतोय आणि 5 वर्षापासून माझ्या ट्रेडिंग करतोय ॲक्टिव्हली.
तो अनुभव मी नक्कीच तुमच्या शेअर करेन. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता की कसं म्हणजे मार्केट मूव्ह करू राहिलं. ठीक आहे. आज डेली लेवलला जरी वीक दिसत दिसत असलं तरी नक्कीच मला वाटतंय की अजून ते वरतीच जाणार आहे. ठीक आहे. तर येणाऱ्या दिवसात पण चांदी बद्दल मी बुलिश आहे. जर आपण जरा क्रूड ऑइल बघू जरा. क्रूड ऑइलचं काय चालू आहे? क्रूड ऑइल जर बघितलं आपण तर क्रूड ऑइल पण वाढताना दिसायला लागलं आहे. ठीक आहे. मी मागच्या आठवड्यापासून म्हणून राहिलो. क्रूड ऑइल या लेवलला सपोर्ट घेऊन वरती जाईल आणि बघू शकता ते आज वरती गेलेलं आहे. ठीक आहे. आता जे मला फॉलो करतात त्यांना माहीतच असेल. ठीक आहे. मी म्हणतोय की क्रूड ऑइल वरती जाईल आणि क्रूड ऑइल वरती गेलेलं आहे आजचे दिवस. ठीक आहे. डेली लेवलला नक्कीच चांगली गोष्ट आहे. येणाऱ्या दिवसात मला वाटतं क्रूड ऑइल वरती जाईल. ठीक आहे. ज्या प्रकारे खाली येऊन जे डब्ल्यू पॅटर्न बनवलं आहे आणि ज्या ही ट्रेंड लाईनचा जो ब्रेकआउट देऊन मार्केटवरती चाललं आहे त्यानुसार नक्कीच हळूहळू मार्केट जे आहे $70 रोड जो भाव चालू आहे. ठीक आहे. $70 जो क्रूड ऑइल पर्यंत तरी जाईल. $70 पर्यंत पर बॅरल. ठीक आहे. तर हा माझा व्ह्यू आहे क्रूड ऑइलबद्दल. ठीक आहे. जरा आपण जरा क्रिप्टो पण बघून घेऊ. बिटकॉइनचं काय चालू आहे. बिटकॉइन बाबा. सो बिटकॉइन बाबा का क्या चल रहा है? बिटकॉइन बाबा zigzag आप देखेंगे तो बिटकॉइन बाबा रेंज में फंस चुका है. हाँ सॉरी माझी हिंदी. तो बिटकॉइन बाबा रेंजमध्ये अटकलेला आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता बिटकॉइन बाबा एकदम रेंजमध्ये अटकून बसलेला आहे. इथून ब्रेकआउट केलं पण त्याने येऊन मध्ये रेंजमध्ये अटकला आहे. बऱ्याच दिवसापासून तो रेंजमध्येच आहे. मागच्या ॲटलिस्ट 10-15 दिवसापासून रेंजमध्येच अडकून बसला आहे. जर रेंजच्या वरती ब्रेकआउट केला आणि जर इथे सपोर्ट घेतला आणि मग वरती गेला तर नक्कीच काहीतरी बनवू शकतो ट्रेड. ठीक आहे. जोपर्यंत या रेंजमधून निघत नाही तोपर्यंत कोणताच ट्रेड नाही आहे. ठीक आहे. जर वरती गेला हा इथून ब्रेकआउट देऊन तर नक्कीच बाईंगचा साईडचा ट्रेड बनणार. इथून जर ब्रेकडाऊन झाला नक्कीच शॉर्ट साईडचा ट्रेड बनणार. ठीक आहे. तर हा माझा व्ह्यू आहे बिटकॉइन बाबावर. तर मला वाटतं आजच्या पुरतं एवढं ठीक ॲनालिसिस आहे. ठीक आहे. तुम्ही जर माझी व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. नक्कीच चांगला व्हिडिओ घेऊन येईन आपल्या चॅनलवरती. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटू.